बघू शकता आज मॉर्निंगलाच भाजी निवडायचं काम चालू होतं, कारण की मी रात्रीच निवडते, पण काय माहिती काल रात्री निवडलीच नव्हती. मग सकाळी सकाळी अशी मस्त मेथी निवडायला घेतली, डोळ्यात झोप होती अशीच. मग इकडे डोळ्यात झोप होती त्याच्यामुळे मी म्हटलं चला झोपीच्या धुंदीतच माझी भाजी निवडायचं काम चालू होतं. तर चला कशी निवडते मलाच नाही माहिती. तर चला मी भाजी वगैरे निवडून घेते, भाजी टाकायची आहे पटापट. मग इकडं भाजी वगैरे टाकून झाली, मग घेतल्या भाकरी थापायला. अशा मस्त मस्त भाकरी केल्या, हे बघा अशा मस्त भाकरी. आणि इकडे मस्त अशी आपली मेथी. एकच नंबर आजचा मेन्यू होता. तर साधंच बनवणार होते, रोज रोज चपाती चपाती म्हटलं पोरांना पण थोडंसं भाकरी खायला घाला. मग असं आहूंसाठी नाश्ता बनवत होते. इकडे बघू शकता असं दही आणि इकडे मेथी चपाती दिली त्यांना असं बनवून. आणि इकडं माझ्या पोरांचं मोठीला कॉलेजला जायचं होतं, छोटीला स्कूलला. मग त्यांना सगळ्यांना आवरून दिलं. मग आहूंना इकडं जेवायला वाढलं, मीठ आणि मसाला टाकून दिलं ना, त्यांना खूप आवडतो असं दही. मग त्यांना असं जेवायला दिलं. अशा मस्त भाकरीन मी माझ्यासाठी थोडं कांद्याची चटणी बनवली होती, कारण की मी गावी खूप खायची, इकडं दही लावलेली. मग आम्ही दोघांनी मस्त इकडं मस्त बसून नाश्ता केला, बघू शकता. आणि राशनची लिस्ट मी नाही बनवत बरं का, तर हे आपल्याकडं काम नसतंच. आहोस बनवतात, त्यांनी लिस्ट बनवली पण आणि राशन पण घेऊन आले, तुम्हाला दाखवते. तर इकडे एवढे सारे साबण, आणि मी डव साबण वापरते तर अख्खा बॉक्सच घेऊन आले, बघू शकता किती प्रेम आहे माझ्यावर. तर चला एवढा बॉक्स आता मला महिना 2 महिने जातो. तर चला असंच राशन घेऊन आले. आता काय काय ते लई मोठा ब्लॉग होता, तर चला आहे की नाही आपला हा